काय आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागली, दोन दादा एकमेकांच्या विरोधात आहेत, कशा पद्धतीने असणार आहे इंचगावचं चित्र काय? इसगावचं चित्र जवळजवळ 80-90% हे सचिन दादाला जाईल. बरं, कशामुळे हो? कसं आहे स्थानिक माणूस आहे आणि दुसरं कसं रोज आमच्या गावातून जातोय आणि आमच्या भागात 80-90% शेतकरी आहेत. शेतकऱ्याचा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न असेल, स्थानिक युवक आहेत त्यांना रोजगार दिलेला आहे त्यांनी, तसंच व्यवसाय दिलेला आहे. आज आमच्या गावातले जवळजवळ 4-5 ट्रॅक्टर त्यांच्या कारखान्यात चालू आहेत आणि शेतकऱ्याचा जो ऊस आहे 10,000 ते 15,000 टन आमच्या गावातला ऊस ही जकराय कारखान्याला गेला आहे. तसेच त्यांनी जकराय संस्थेच्या मार्फत अनेक तरुणांना रोजगार दिला आहे, कारखान्याच्या मार्फत रोजगार दिला. त्यामुळे सचिन दादाचं पारडं जड आहे. दुसरं सामाजिक कार्य ही आमच्या गावात भरपूर आहे. त्याने मला गाळ काढणं असेल, DP असेल, भरपूर म्हणजे परत आधार कॅम्प घेतला होता त्यांनी. त्या आधार कॅम्पमधले जवळ 190 लाभार्थी आमच्या गावातले. जसं आरोग्य शिबिर घेतलं त्यामधले 96 लाभार्थी आमच्या गावातले. म्हणजे सामाजिक उपक्रम राबवते त्याने. हो.